शिवसेना शिवसेना शिवसेना। एकूण नगरसेवक हा विषय आपल्या सगळ्यांना एक महत्त्वाचा मुद्दा असतो की ॲक्सेसिबिलिटी. मी किती त्याला भेटू शकतो, मी बोलू किती शकतो, नगरसेवक मला ॲक्सेसेबल किती आहे, हा सर्वसामान्य नागरिकाचा विषय असतो. आणि मला असं वाटतं की माझा स्वतःच्या अनुभवासकट या प्रभागातल्या सगळ्यांचा अनुभव असा आहे की प्रत्येक वेळेस गणेशजी आपल्याला ॲक्सेसेबल आहेत, कोणताही प्रसंग असो. किंबहुना मी त्यांच्याशी एकदा बोलताना त्यांना असं म्हटलं की गणेशजी, माझ्या समोरचे नगरसेवक झालेले मंडळी, हा माझा पहिला अनुभव आहे की नगरसेवकाला मी भेटू शकतो, त्याशी मी बोलू शकतो, तो माझा ऐकू शकतो आणि तो माझ्याशी गप्पा मारेल. ही एक मला वाटतं गणेशजींची काय म्हणता येईल उपलब्धी एक मोठी आहे या प्रभागातल्या सगळ्या लोकांसाठी. अजून एक थोडासा ऑफबीट असा एक प्रश्न असा आहे की मुंबई आणि ठाणे त्याच्यानंतर तर कल्याण एक मोठं शहर आहे की जे नाशिक, पुणे, नगर सगळीकडे अटॅच सेंट्रल आहे कल्याण. तर एकूणच या सगळ्या दृष्टीने कल्याण शहराचा विकास या दृष्टिकोनातनं तुमचा काय एकूण दृष्टिकोन आहे, तुमचं काय त्याच्यावरती विचार? या नगरसेवक पदाचा एकूण कारभार बघून कल्याण डेव्हलप कसं होईल या दृष्टीत तुमचे काय विजन आहे? 2010 साली नगरसेवक झाल्यानंतर अनेक समस्या होत्या. रस्ते, गटर, ड्रेनेज लाईन आणि पाणी मी पहिल्या महिन्यात सोडवलेली समस्या असेल. गटर आणि पुराचं भरणारं पाणी. दरवर्षी पुराचं पाणी भरलं की ते पाणी रामबाग लेन नंबर 5 मधील पाणी काढत असताना पहिला चहाचा घोट महेशची आई मला द्यायची. प्रत्येक वेळी सकाळी भरलेलं पाणी रामबाग लेन नंबर 5 मध्ये कमरे एवढं पाणी साधारणतः भरायचं. पण त्या पाण्यात मी उभा राहून ना ते पाणी मोकळं करून ना लोकांच्या मीटरमध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घेतल्यानंतर ती मावशी खिडकीत उभी असायची आणि गॅलरीमध्ये उभी असायच्या आणि त्या पहिले, अरे बाबा तू माझ्याकडे घरी येऊन चहा पी, हा चहाचा घोट देणाऱ्या त्या मावशी. त्यांच्या पत्नींचे माझे तसेच चांगले संबंध होते. पण एक लक्षात घ्या का काही आपुलकीची माणसं पण मिळायची ना, काय भेटायची ना, ती त्या प्रकारे खऱ्या अर्थाने जेव्हा आपण काम करत असतो आपल्या भागामध्ये तेव्हा त्या काही लोकांची आपुलकी आपल्या मागे असते. पण शहराच्या कामांचा जेव्हा विषय येत असतो, आपल्या प्रभागाची कामे आणि शहराची कामे खूप वेगळी असतात. शहर बदलतं आहे. आपलं कल्याण शहर अतिशय पुढे जाणार. आज आपण उल्हासनगरकडे जाणारा 4 पदरी रस्त्याचं काम पुढून आपल्या पाम हॉटेलपासून पुढे उल्हासनगर ब्रिजकडे सुरू आहे. कल्याणची रामबागमध्ये ट्रॅफिक कमी होणार आहे. आज जी ट्रॅफिक व्हायची किंवा अडचणी व्हायच्या, गाड्या बाहेरच्या बाहेर निघून जाणार आहे. मेट्रोचं काम चालू आहे, ओव्हरब्रिजचं काम चालू आहे, वरून मेट्रो जाणारी, आपलं ब्रिज आणि त्याच्या वरतून मेट्रो, ही आदरणीय नितीनजी गडकरी यांची संकल्पना का तुम्ही आता ओव्हरब्रिजवरून जाऊ नका, म्हणे तुम्ही ओव्हरब्रिजच्या वरती जा. ती एक संकल्पना आपल्या शहरात आहे. म्हणून ती तशा प्रकारची मेट्रो आपल्या कल्याण शहरात होणार. मेट्रो 8 जी आपली होते कल्याणची, त्यामुळे आपलं शहर देखील स्टेशनचं ओव्हरब्रिजचं एक काम चालू आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत आंबेडकर उद्यानाचं काम चालू आहे. शहर बदलतं आहे ना. सिटी पार्क 100 एकरमध्ये सिटी पार्क केलेलं आहे. आज राणी लक्ष्मीबाई उद्यान बघा तुम्ही, आम्ही अतिशय सुंदर बनवलेलं आहे. शहरात जे गलिच्छपणा होता, जो शहराचा बकालपणा होता, तो कमी होत जाऊन शहर पुढे जात आहे. आज रेल्वेचा सगळ्यात मोठा हब कल्याणमध्ये येत आहे. त्यामुळे शहर बदलतं आहे. ही गोष्ट डोक्यात ठेवून आपल्या कल्याण शहराचा पुढे कायापालट होणार आहे आणि कल्याण शहर खूप पुढे निघून जाणार आहे. गणेशजी, तुमच्यासारखा अभ्यासू नगरसेवक आमच्या प्रभागाला पहिल्या 2010 पासून लाभला आणि इकडच्या बऱ्याच समस्या दूर होण्यात त्याचा फायदा झाला. त्याबद्दल आम्ही सगळ्या तुमच्या वतीने जाहीर आभार मानतो. आणि आपली सत्ता तर येणारच आहे, तर त्यावेळेला महापौर पदासाठी तुम्हाला अत्यंत मनापासून शुभेच्छा देतो आणि आमच्या प्रभागाचा महापौर झाला पाहिजे अशी सगळ्यांच्या आपल्या वतीने शुभेच्छा देतो आणि धन्यवाद.